रेन वॉटर हार्वेस्टिंग हेही पाण्याच्या समस्येला समर्पक उत्तर ठरू शकतं हे पुण्यातल्या एका हाऊसिंग सोसायटीने सिद्ध केलं। पाण्यासाठी आवर्जून बचत करावी अशी परिस्थिती खरतर पुण्यात पूर्वी नव्हती, तरीही पाणी जपूनच वापरायला हवं या भावनेतून पुण्यातल्या कोथरूड भागात असलेल्या एका सोसायटीने रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग केला। हा परिसर आहे शिल्पा सोसायटीचा। सोसायटीत एकूण 4 इमारती आहेत, त्यात 183 फ्लॅट्स। सोसायटीत पाणीही पुरेसं, पण तरीही 4 वर्षांपूर्वी सोसायटीच्या कार्यकारी मंडळाने एक कल्पना मांडली आणि ही कल्पना होती पावसाचं पाणी पुन्हा वापरण्याची। पुणे इतर अनेक गोष्टींबरोबरच पाण्याच्याही बाबतीत सुखवस्तू असं म्हटलं जातं। शहराची ताण भागवण्यासाठी 4 धरणं आहेत, शिवाय भौगोलिक परिस्थितीही चांगली असल्यानं पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ पुणेकरांवर फारशी येत नाही। शहराच्या वाढत्या पसाऱ्याला पाण्याची अशी स्वतःही कारणीभूत आहेच। साहजिकच मराठवाडा आणि राज्याच्या दुष्काळी भागाप्रमाणे पाण्यासाठी आवर्जून बचत करावी अशी परिस्थिती पूर्वी नव्हती आणि गरजही। तरीही पाणी जपूनच वापरलं पाहिजे आणि आपणही निसर्गाचं देणं लागतो अशा भावनेतून पुण्यातल्या कोथरूड भागात असलेल्या एका सोसायटीनं पर्जन्य पुनर्भरणाचा प्रयोग केलाय। हा परिसर आहे शिल्पा सोसायटीचा। एकूण 4 इमारती आणि तिथले 183 फ्लॅट यावरनं इथल्या लोकसंख्येचा अंदाज येईलच। डोंगर उताराच्या बाजूला असलेल्या सोसायटीत पाणीही पुरेसं, तरीही 4 वर्षापूर्वी एक संकल्पना इथल्या कार्यकारी मंडळानं मांडली। ही कल्पना होती पावसाचं पाणी पुन्हा वापरण्याची। रेन वॉटर हार्वेस्टिंग आपल्याला करायचं आहे, मग त्याच्यासाठी विहिरीत किंवा बोरमध्ये पाणी सोडलं पाहिजे। हे दोन्ही गोष्टी आमच्या सोसायटीमध्ये नाहीत, तर त्यासाठी म्हणून आम्ही सोसायटीमध्ये 3 बोर्स 4 वर्षापूर्वी घेतली आणि त्याच्यामध्ये जवळच्या इमारतीतून येणारं छतावरचं पाणी आम्ही रिचार्जसाठी त्या बोरमध्ये सोडतो। या सोसायटीत राहणाऱ्या एकूण लोकसंख्येचा विचार करता माणशी 150 लिटर पाण्याचा विचार केला तरी रोज जवळपास 1.5 लाख लिटर पाणी लागतं। त्यामुळेच शक्य तेवढे पावसाचं पाणी परत निसर्गाला देण्याची योजना आखली गेली। 4ही इमारतींच्या छतावर साठणारं आणि वाहून जाणारं पाणी अडवून ते विंधन विहिरीत सोडलं गेलं। सोसायटीचा परिसर आणि छत म्हणजे अंदाजे 2000 चौरस मीटर जागेवर पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्याचा प्रयत्न झाला। त्यातनं जवळपास 14 लाख लिटर पाणी वाचवलं जातं। पण त्यातून पाणी कमी जरी वाचवलं तरी ह्या पाणी वाचवण्याची इच्छा आपली किती जागृत आहे हे कळण्यासाठी म्हणून आपण हा खर्च केला पाहिजे। कॉर्पोरेशन आज जे आव्हान आपल्याला करतंय तर त्याला आपण प्रतिसाद दिला पाहिजे। ही सगळी सोसायटी उच्च मध्यमवर्गीय आहे, त्यामुळे 183 फ्लॅटच्या या सोसायटीत 4 चाकी गाड्यांचीही संख्या मोठी आहे। पण पाणी वाचवण्याचाच भाग म्हणून सोसायटीनं गाडी धुण्यावरही नियंत्रण आणलंय। आठवड्यातनं फक्त 1 दिवस, तेही फक्त बोरच्या पाण्यानंच गाडी धुणं आणि इतर दिवशी फक्त गाडीवरची धूळ पुसणं असा नियमच करण्यात आलाय। पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी आम्ही असं एक बंधन केलेलं आहे की आठवड्यातनं एकच दिवस फक्त गाडी पाण्याने धुवायची, बाकीचे दिवस गाडी पाण्याने नुसती पुसायची। पावसाची चाहूल लागली की पर्जन्य पुनर्भरणाची तयारी सुरू होते। त्यात प्रामुख्यानं इमारतींच्या छतावरचं पाणीच परत मिळवायचं असल्यानं या छताची स्वच्छता केली जाते। शिवाय हे पाणी वापरासाठी असल्यानं त्यात क्लोरीन मिसळून ते शुद्ध केलं जातं। जेव्हा पाऊस आता नुकताच सुरू होणार आहे त्याच्या अगोदर आम्ही 2 वेळा टेरेस क्लीन करून घेतो, का की जेणेकरून टेरेसवर घाण वगैरे जे पडत असते काही तर ती क्लीन होऊन जाणार आणि फक्त त्या पाण्यामध्ये फक्त प्युअर जे वॉटर आहे तेच वॉटर त्याच्यात जाणार आणि तेच बोरमध्ये जाणार। सोसायटीचा परिसर हा हिरवागार आहे, पूर्वीचीच काही झाडं आहेत, शिवाय सोसायटीनंही लावलेली। पण ही झाडं पिण्याच्या पाण्यावर जगवली जात नाहीत, तर पावसाळ्याच्या काळात विंधन विहिरीत साठलेल्या पाण्यातनं ही हिरवाई फुलवली जाते। तुम्ही जी झाडं आमची बघताय इथे सगळी ग्रीनरी बघताय ती सगळी आम्ही जे रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पाणी आहे ते सगळं म्हणजे त्याच्यासाठीच आम्ही वापरतो, म्हणजे झाडांना तेच पाणी वापरतो आणि कॉर्पोरेशनचं पाणी आम्ही काही वापरत नाही। सोसायटीत लोकांचा एकूण पाणी वापर लक्षात घेता साठवलेलं पाणी हे फक्त 15 दिवस पुरेल एवढंच आहे। आकडेवारीच्या हिशोबात हे प्रमाण नगण्य असेल, तरीही दुर्लक्ष करावं असं अजिबात नाही। कारण पाण्याचं प्रमाण महत्त्वाचं असलं
तरी पाणी वाचवण्यासाठीची मानसिकताही तेवढीच महत्त्वाची आहे. कॅमेरामन किरण काजळेसह स्वप्नील बापट, साम टीव्ही, पुणे.